नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वेळेला इंट्युशन काम करते. तुम्हाला असं फिलिंग येतं वातावरणाचं. मला सुद्धा येतं अनेकदा. आणि आपण कधी कधी बोलतो, कधी कधी बोलत नाही. आणि जेव्हा बोलतो आणि ते खरं ठरलं, तर आपण छाती ठोकपणे सांगतो, बघा मी बोललो होतो ना. कधी कधी आपण बोलत नाही, मनात ठेवतो. आणि नंतर मला असं वाटलं होतं, मला साधा अंदाज आला होता. त्याला इंट्युशन म्हणतात. आणि अनेकदा माझे राजकीय ठोकताळे बरोबर ठरतात. ते नेमके असेच असतात. इंट्युशन असते. फार मोठं काय, मी थोडा मोठा गणिती माणूस आहे असं काही नाही. आज मला असं जाणवतंय, थोडे काही त्याला पूरक अशा दुजोरा देणाऱ्या गोष्टी सुद्धा समोर येत आहेत. पण तरी छाती ठोकपणे असं काय होतंय असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्याला ठोकताळा किंवा अंदाज म्हणावा लागतो. माझं मत आत्ता असं आहे की विधानसभा निवडणुका कशा होतील, काय होतील, तोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये किती मोठे उलटफेर होतील, हे सगळं होईल. पण परत एकदा 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी उलथापालथ महाराष्ट्राच्या राजकारणात झाली होती, तशीच किंवा त्यापेक्षाही धक्कादायक अशी उलथापालथ ही पुढच्या 3-4 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होईल. मी निकालानंतर होईल सांगतोय, लक्षात घ्या. निकालाच्या आधी खूप गडबडी होणार आहे. पण निकालानंतर परत एकदा फार मोठी उलथापालथ होईल. आणि जितके अनपेक्षितरित्या उद्धव ठाकरे हे महायुती पायदळी तुडून, मतांचा कौल पायदळी तुडून दोन काँग्रेसच्या गळ्यात गळे घालायला गेले होते, तसंच काहीसं विचित्र समीकरण 2024च्या विधानसभा निकालानंतर लागू शकतं, असं मला गेला महिनाभर वाटतंय. पण आत्ता आत्ता ज्या काही बातम्या किंवा कुजबुजी कानापर्यंत येत आहेत, त्यामुळे माझा तो समज किंवा तो अंदाज अधिकाधिक घट्ट आणि पक्का होत चाललाय, असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, बातम्या अशा येतात की त्याचा अर्थ आपल्याला लागत नाही. आता ते बदलापूर वगैरे प्रकरण जे काय झालं, त्यानंतर ज्या प्रकारे वैराग्य निर्माण होऊन सुप्रियाताईंनी माझी सुरक्षा काढून घ्या, सगळ्या माजी आजी आमदार मंत्री सगळ्यांच्या सुरक्षा काढून घ्या, पोलीस खातं आणि गृह खातं हे सामान्य जनतेसाठी असं वगैरे वगैरे पांडित्य सांगितलं. याची गरज होती का मित्रांनो? प्रामाणिकपणे सांगा, याची गरज होती का? सुप्रियाताईंचं सुरक्षा कवच काढून घेतलं म्हणून सामान्य जनता सुरक्षित होणार आहे का? गेल्या साधारण 30-40 वर्षामध्ये नेत्यांची सुरक्षा अधिकाधिक कडेकोट करण्यात आली, म्हणून सामान्य जनता सुरक्षित झाला असं बिलकुल म्हणता येत नाही. त्यापेक्षा उलट, जितकी नेत्यांची सुरक्षा वाढत गेली तितकी अधिकाधिक हिंसाचार वाढत गेला. किंवा कमी केली म्हणून काही झालं नाही. राहुल गांधी असतील, प्रियांका वाड्रा त्यांचे पती यांची सुरक्षा काढली गेली, तेव्हा हल्लाकल्लोळ झाला होता. अगदी महाराष्ट्रात शरद पवार यांची सुरक्षा कमी केली गेली मोदी सरकार आल्यानंतर, तेव्हाही हल्लाकल्लोळ झाला होता. सुप्रियाताईंचं आजचं बोलणं प्रामाणिक असेल तर मग आपल्या पित्याची 4-5-7 वर्षापूर्वी कधीतरी सुरक्षा कमी करण्यात आली नव्या असेसमेंटनुसार, तेव्हा त्यांनी केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं स्वागत करायला पाहिजे होतं. आणि तेव्हा सांगायला पाहिजे होतं की शरद पवारांची सुरक्षा कमी केली, Z+ वरून काय Y+ वगैरे केली असेल तर माझी पण करा. हे सुप्रियाताई तेव्हा बोलल्या नाही. तेव्हा त्यांनी आपल्या पित्याची सुरक्षा कमी झाली म्हणून टाहो फोडलेला होता. असो, मुद्दा तो नाही.
पण आणखीन एक भाग असा आहे की एकीकडे सुप्रियाताई आपली सुरक्षा कमी करा आणि सामान्य जनतेला अधिक सुरक्षित करा असं आवाहन करतायत. नेमक्या त्याच दरम्यान अचानक मोदी सरकारने किंवा मोदी सरकारचे गृहमंत्री असलेल्या अमित शहाच्या गृह मंत्रालयाने केंद्रातल्या शरद पवार यांची सुरक्षा वाढवलेली आहे. झेड प्लस सिक्युरिटी केली. हे काय प्रकरण आहे की सुप्रियाताईंची 4 शिपाई काढले आणि वडिलांकडे पाठवले, असं झालंय का? नाही मित्रांनो, काहीतरी गडबड चालू आहे. काहीतरी गडबड चालू आहे. शरद पवार यांना 8 खासदार मिळालेले आहेत. आणि गमतीची गोष्ट लक्षात घ्या, मला वाटतं 1999 मध्ये त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून सर्वात जास्त खासदार शरद पवारांचे मला वाटते आत्ता निवडून आलेत. अगदी पहिल्यांदा आले असतील, पण 8च्या खासदार पुढे शरद पवार कधी घेऊन गेले नव्हते. आणि आता पक्ष फुटला असताना सुद्धा जर त्यांच्या पक्षाचे 8 खासदार निवडून आले असतील तर त्या 8 खासदारांचं दिल्लीच्या आजच्या राजकारणातलं वजन अधिक आहे. अधिक आहे. ज्यावेळेला नरेंद्र मोदींचं सरकार हे अल्पमताचं सरकार म्हणून चालतंय किंवा आघाडी सरकार म्हणून चालतंय, तेव्हा लहान मोठ्या वेगवेगळ्या पक्षांच्या संख्येवर मोदी सरकारला विसंबून कारभार चालवायला लागतो. आणि त्यामध्ये चिराग पासवान यांचा जो लोक जनशक्ती पक्ष आहे त्याच्याकडे 5 किंवा 6 खासदार आहेत, पण त्याचाही दबाव लॅटरल एंट्री विषयामध्ये आला. आणि त्यामुळे मोदी सरकारला अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बॅकफुटवर जे जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर तुम्ही विचार केलात तर चिराग पासवानच्या 6 खासदारांपेक्षा शरद पवारांचे 8 खासदार अधिक वजनदार पार्टी होते मित्रांनो. अधिक वजनदार पार्टी होती. नितीश कुमार किंवा नायडू हे कधीही दगाबाजी करतील याची चर्चा निकालाच्या पहिल्या दिवसापासून चालू आहे. पण तशा कुठलाही सिग्नल सुद्धा नायडू आणि नितीशांनी दिलेला नाही. पण चर्चा थांबलेली नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा शरद पवारांच्या सुरक्षेची मोदी सरकारला चिंता वाटू लागते, तेव्हा मात्र काहीतरी पडद्यामागे वेगळं चालू आहे असा विचार मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. काहीतरी वेगळं होऊ घातलंय, पण ते लगेच आत्ता होईल, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होईल असं नाहीये. अर्थात विधानसभेची निवडणूक आत्ता लगेच होणार आहे ती हरियाणा, जम्मू काश्मीर वगैरे, महाराष्ट्रात नाहीये. कदाचित ह्या निवडणुका चालू असताना महाराष्ट्र, झारखंड यांचं वेळापत्रक जाहीर होईल. पण अजून तरी महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. पण प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आणि प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. आणि तो आषाढभूतपणे आपला पक्ष आपल्याला तिकीट देईल का, नाही तर आपण बंडखोरी करायची का, आणि बंडखोरी करायची नसेल तर दुसऱ्या कुठच्या पक्षात आपली वर्णी लागेल का, असा प्रत्येक जण फिकिरीमध्ये. अशा वेळेला जे फक्त निवडणूक जिंकण्याच्या पुरत्या, आपापल्या जागा जिंकण्यापुरत्या मर्यादित असतात, त्यांची चिंता तिकीट मिळणं किंवा बंड करणं एवढ्यापुरती मर्यादित आहे. पण जे सत्तेचं राजकारण करतात असे जे पक्षांचे नेते आहेत, जिंकून सत्तेत येऊ शकणारे, आघाडीत राहण्यासाठी धडपडणारे किंवा आघाडी बनवून सत्ता मिळवू पाहणारे, असे जे लोक आहेत त्यांची समीकरणं वेगळी असतात, उमेदवारांची समीकरणं वेगळी असतात, पक्षांतर्गत इच्छुकांची समीकरणं वेगळी असतात, सत्ता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लहान मोठ्या पक्षांची गणितं वेगळी असतात, समीकरणं वेगळी असतात. आणि मग राष्ट्रीय पातळीवर एका राज्यातल्या घडामोडींवर नजर ठेवलेल्या राष्ट्रीय पक्षांची गणितं वेगळी असतात, समीकरणं वेगळी असतात. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत, पण महाराष्ट्रात त्यांना स्वबळावर
फारसं काही करता आलेलं आहे असं दिसत नाही. कधी काँग्रेस तर कधी भाजप यांनी आपण मोठा पक्ष होते दाखवलं, पण निर्विवाद बहुमत मिळून आपली मनमानी करता इतकं करणे इतकं बळ त्यांना आजपर्यंत संपादन करता आलं नाही. काँग्रेसकडे पूर्वी होतं, पण 90 नंतरच्या काळात काँग्रेसला जी घसरगुंडी लागली आहे त्यातून काँग्रेस फार मोठं यश मिळवू शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर बघितलं तर शरद पवारांना अचानक कुठलंही विशेष कारण नसताना झेड+ सिक्युरिटीमध्ये मोदी सरकार आणतं, तेव्हा त्याकडे जरा बारीक डोळे करून बघावं लागतं, भिंगातून बघावं लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत काही वेगळी रिअलाइनमेंट फेर मांडणी चालू आहे का? 5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, आणि आता ते काही गुपित राहिलेलं नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपशी दगाबाजी केली, मतदाराशी दगाबाजी केली आणि महाविकास आघाडी शरद पवारांच्या बरोबर जाऊन बनवली. त्याच्या आधी भाजप बरोबर जायला शरद पवार तयार झालेले होते, त्याप्रमाणे बोलणी झाली होती. आणि याची साक्ष आता शरद पवारांच्या जुन्या निकटवर्ती लोकांनी अनेक भाषणातून दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, खुद्द अजितदादा असतील, या सगळ्यांनी याचा पर्दाफाश केलेला आहे. जे आरोप यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केले होते की राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याबरोबर भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची बोलणी झाली होती, जे सगळं 2019च्या विधानसभा निकालानंतर झालं होतं, त्याची पुनरावृत्ती होऊ घातलीय का? एक गोष्ट साफ आहे मित्र, शरद पवार हे राजकीय दृष्ट्या विश्वासार्ह नाहीत, हे मीच नाही अनेकांनी अनेकदा सांगून झालेलं आहे. अगदी आत्ता लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना भटकती असंतुष्ट आत्मा अशा शब्दात वर्णन करणारे नरेंद्र मोदी हे अचानक आता त्या भटकत्या असंतुष्ट आत्म्याला विशेष सुरक्षा द्यायला जातात, तेव्हा म्हणूनच भिंगातून या घटनेकडे बघावं लागतं. कुछ तो हो रहा है, कुछ तो हो रहा है. ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सतवण्यासाठी मराठा आरक्षणाच्या आगीत तेल ओतून घेतलं, त्यानंतर महाराष्ट्र आणि देशाचा राजकारणाचा तोल सांभाळायचा असेल तर काही पावलं मागे जायला लागेल आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये फार मोठा घातपात घडवून आणावा लागेल. या निष्कर्षापद भाजपचं सर्वोच्च नेतृत्व आलेलं आहे असा माझा अंदाज आहे. अंदाज आहे. आणि मग इंडिया आघाडीतून किंवा काँग्रेसच्या गोटातून दूर जाऊ शकतील अशी कोण कोण माणसं आहेत त्याची चाचपणी करणं आवश्यक आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकारणातला गुंता आपण बघितला तर जागा अधिक पाहिजेत आणि मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा एवढा एक वादग्रस्त विषय सोडला तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे खूप जवळ आलेले. 5 वर्षापूर्वी महाविकास आघाडी बनवताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस किंवा राहुल सोनिया आणि उद्धव ठाकरे यांना जवळ आणण्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी पदोपदी लागत होती, पदोपदी लागत होती. मध्यंतरी 4 वर्ष निघून जाताना आणि आताची लोकसभा निवडणूक उरकली जात असताना शरद पवारांची गरज उद्धव ठाकरेंना उरलेली नाही. उद्धव ठाकरे हे परस्पर काँग्रेस पक्षाबरोबर बोलणी करू शकतायत, हातमिळवणी करू शकतायत, साटलोट करू शकतायत आणि यात महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची प्रतिष्ठा कमी होते किंवा महाविकास आघाडीला शरद पवारांची गरज कमी केली जाते, अशा काहीशा वातावरणाची चाहूल लागलेली आहे. आणि त्यामुळे सावध झालेले शरद पवार महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत आपला खुंटा हलवून बळकट करण्याच्या मनस्थितीमध्ये असू शकतात. आणि अशा हळव्या स्थितीमध्ये
महाविकास आघाडीत किंवा इंडी आघाडीत आपल्याला अपेक्षित प्रतिष्ठा मिळत नसेल तर मी इथे कशाला थांबू, असा सिग्नल गांधी परिवार आणि ठाकरेंना देण्यासाठी शरद पवार भाजपचा वापर करू शकतात. आता अचानक शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आल्यानंतर का दिली, अचानक असं काय झालंय, शरद पवारांना असा कुठला धोका निर्माण झालेला आहे, या प्रश्नाचं कुठलंही उत्तर देता येणार नाही. पण तुम्ही केंद्र सरकारला विचारलं ते लगेच सांगतील नाही, गृह खात्याची स्वतःची एक असेसमेंटची पद्धत आहे आणि त्यामध्ये जर वाटलं की एखाद्या नेत्याला धोका आहे तर त्याला सिक्युरिटी देणं किंवा काढून घेणं, कमी करणं किंवा वाढवणं हा निर्णय एक स्वतंत्र यंत्रणा घेत असते, त्याच्याशी सरकारचा थेट संबंध नाही, सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही, असं उत्तर दिलं जाईल. पण गंमत अशी की समोर दिसणारी परिस्थिती अशी सांगत नाही की शरद पवारांना कुठचा असा महत्वाचा धोका आहे. मग सुरक्षा वाढवायचं कारण काय? तुम्हाला आठवतं मित्रांनो, ती कंगना राणावत, तिला जेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून सरळ सरळ धमकावलं जात होतं, तेव्हा तिला विनाविलंब झेड प्लस काय ती वाय प्लस वगैरे सुरक्षा बहाल करण्यात आली होती. सत्तांतराच्या आसपास अनेक शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा, स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकची सुरक्षा देण्यात आली होती, कारण त्यांना धोका होता, गद्दार वगैरे वगैरे काय काय आरोप केले जात होते, घरावर मोर्चे नेले जात होते, त्यामुळे त्यांना सुरक्षा देणं तेव्हा आवश्यक होतं, कारण त्यांच्या जीवाला धोका होता, कुटुंबाला धोका होता. शरद पवारांना या क्षणी असा कुठला धोका आहे किंवा अचानक त्यांच्या समोर कुठलं धोक्याचं संकट उभं राहिले की त्यांच्या सुरक्षेमध्ये भारत सरकारला वाढ करावीशी वाटली. आणि म्हणून मग हा सुरक्षेचा निर्णय हा वास्तविकतेपेक्षा राजकीय स्वरूपाचा अधिक वाटतो. अर्थात मध्यंतरी एकदा काय तो तुम्हाला आठवत असेल की अगदी उद्धव ठाकरे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानापर्यंत धडक मारली होती. अगदी महाराष्ट्रातल्या पोलिसांनी तात्काळ त्या सगळ्या निदर्शकांना उचलून अटक केली होती. त्या आधारावर ते सदावर्ते नावाचे एसटी कर्मचाऱ्यांचे केस लढवणारे वकील, त्यांच्या पत्नी, त्यांनाही अटक करण्यात आली होती. पण त्यावेळेला सुप्रियाताई खूप चिंतेत पडल्या होत्या की माझे आई वडील त्या आतमध्ये घरात सुरक्षित आहेत की नाही हे बघून परत निदर्शकांशी बोलायला येते, असा तिथे त्यांच्या दारात झालेला संवाद आपण चित्रण बघितलेलं आहे. तेव्हा सुप्रियाताई चिंताक्रांत असून सुद्धा शरद पवारांना विशेष सुरक्षा देण्याचा विचार सुद्धा ज्या मोदी सरकारने केला नव्हता. मला वाटते 2022 मधली गोष्ट आहे. ते मोदी सरकार किंवा ते केंद्र सरकार आज अशी कुठलीही शक्यता दूर दूर दिसत नसताना शरद पवारांना अचानक झेड प्लस अशी सुरक्षेत वाढ करते, तेव्हा हा विषय सुरक्षेपेक्षा राजकीय वाटायला लागतो. आणि म्हणून मग 2019च्या विधानसभा निकालानंतरच्या हालचाली आठवायला लागतात. शरद पवारांना आपला प्रादेशिक पक्ष चालवण्यासाठी महाराष्ट्रातले लहान मोठे इतर प्रादेशिक पक्ष सातत्याने संपवावे लागले आणि त्यातला शेवटचा पक्ष आहे तो शिवसेना आहे. त्यामध्ये आता फूट पडली. एकनाथ शिंदे कितीही शिवसेना यशस्वीरित्या चालवू शकले तरीही उद्धव ठाकरे दुबळे झालेले आहेत आणि त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा घेऊन पुढे जाऊ शकणाऱ्या त्यांच्या मुलाला संपवण्यात काही प्रमाणात शरद पवार यशस्वी झालेत आणि जसजसं उद्धव ठाकरे यांचा प्रभाव घटत जाईल तेवढा एकनाथ शिंदे विरोधी असलेला शिवसेना गोटातला बराचसा कार्यकर्ता नेता हा शरद पवारांकडे जाऊ शकतो स्थानिक पातळीवर. आणि ते काम अधिक चांगल्या रीतीने त्यांनी करावं
ज्या योगे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंकडून होणारे अडथळे कमी होतील आणि राज ठाकरेंनाही राजकारणात चंचू प्रवेश करता येईल, यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रभावहीन करणं, महाविकास आघाडीत राहून प्रभावहीन करणं ही भाजप केंद्रीय नेतृत्वाची शरद पवारांकडून अपेक्षा असू शकते. आणि ती अपेक्षा पूर्ती करायची असेल तर बदल्यात शरद पवारांना काहीतरी द्यावं लागेल. तर ते देण्याविषयी फेरविचार 5 वर्षानंतर परत एकदा सुरू झालेला दिसतो. आणि त्याच कारणास्तव मला असं वाटतं की शरद पवारांना विशेष सुरक्षा बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या शरद पवार उठतील आणि इंडिया अलायन्स सोडून काय त्या एनडीए मध्ये येतील अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही, किंवा मला तशी शक्यता सुद्धा वाटत नाही. शरद पवारांसारखा माणूस जे आघाडीत असतो त्याचं अधिक नुकसान करू शकतो. अडाणींवर राहुल गांधी जोर जोरात बोलत असताना शरद पवार आपल्या घरी अडाणींना बोलवतात किंवा अडाणींच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या मुख्यालयात जातात. ही जगजाहीर गोष्ट आहे. आणि त्यामुळे इंडिया अलायन्स मध्ये किंवा महाविकास आघाडीत असून सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना योग्य तिथे लगाम लावणं किंवा पराणी लावणं हे काम शरद पवार करू शकतात. आणि ते आजच्या परिस्थितीमध्ये लोकसभेतल्या संख्येपेक्षा पवारांचा हा उपयोग महावि एनडीएला अधिक उपयोगी ठरू शकतो, भाजपच्या राजकारणाला अधिक ठरू शकतो. आणि शरद पवार पुरोगामी राहून सुद्धा एनडीएला मदत करू शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये रोग प्रतिष्ठा वाढावी यासाठी सुरक्षा झेड प्लस करणं हे पहिलं पाऊल असू शकतं. मला अर्थात आणखीन काही घटना घडलेल्या दिल्लीच्या कुचबुजीतून कळलेल्या आहेत, पण ते आत्ता लगेच त्याचा गौप्यस्फोट वगैरे धक्कादायक वगैरे करायची मला गरज वाटत नाही. लवकरच मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करणार आहे की शरद पवारांची एक इच्छा पूर्ण करण्याच्या तयारीत भाजपचं केंद्रीय नेतृत्व मला दिसतंय. तशा बातम्या सुद्धा माझ्यापर्यंत आलेल्या आहेत, माहिती आली, बातम्या नाही म्हणणार कारण याचा गवगवा झालेला नाही. पण शरद पवारांना गोंजाळण्याचा उद्योग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू झालाय. याच्या काही तपशील आणि बातम्या किंवा माहिती मला मिळालेली. अधिक त्याच्यावर नंतर बोलेल. पण एक गोष्ट आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी आघाडी, नवी समीकरणं, नवी गणित महाराष्ट्रात तयार होणार याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.